नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे आपलेच होत आणि आपलेच जात. मला वाटतं नाही त्या गोष्टीत अडकण्यापेक्षा जर ही होणारी गुन्हेगारी आणि होणारा अत्याचार मला वाटतं आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे हे थांबवण्यासाठी. मला वाटतं अत्याचार आणि गुन्हेगारी आपल्याच हातून होत आहे, तर आपल्यालाच आवरता आलं पाहिजे आणि आपल्यालाच या सगळ्या गोष्टींवर आळा घालता आला पाहिजे. आणि ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी आपल्यालाच बाहेर पडता आलं पाहिजे आणि ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली जावी म्हणून आपल्यालाच वेळ देता आलं पाहिजे. तरच ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली जाईल आणि हे होणारे अत्याचार कुठेतरी थांबले जातील. म्हणजेच आपलेच होत आणि आपलेच जात. म्हणून आपण आणि पालकांनी आपल्या मुलांकडे जातीने लक्ष देता आलं पाहिजे. तर द्या आणि बघा आपला मुलगा बाहेर काय करत आहे. ते तर आपल्याला वाटतं आपला मुलगा शाळेत जातो आहे, कॉलेजला जातो आहे, क्लासला जातो आहे. नक्कीच जातो आहे की जात नाही, आपण कधी विचार केला आहे का? आणि इतर कुठेतरी जात असेल आणि कुठेतरी वाईट संगतीचा आणि कुठेतरी वाईट संगतीला जोडला जातो, कुठेतरी वाईट संगतीला जोडला जात आहे, तर तेच कुठेतरी वाईट संगतीचे परिणाम म्हणजेच गुन्हेगारी करण्यासाठी वळत आहेत. तर आपल्या मुलांकडे लक्ष असावं, तर इतर कोणी नसून आपल्याच मुलांकडून वाईट पदार्थ खाऊन वाईट व्यसनांच्या आहारी जाऊन आणि त्याच व्यसनामध्ये तल्लीन होऊन त्यांचे विचार कुठेतरी भरकटले जात आहेत आणि ते भरकटले जाणार याचा विचार म्हणजेच खूप मोठा घात, म्हणजेच त्यांच्या हातातून गुन्हा घडलेला जात आहे. तर मला वाटतं आपले लेकरं आणि आपल्या लेकरांचा दोष नसावा, कारण तो दोष आपलाच असावा आणि आपणच दोषी आहे. कारण छोट्या मोठ्या गोष्टींपासून झालेली सुरुवात म्हणजे छोट्या मोठ्या व्यसनांपासून झालेली सुरुवात ती कशी मोठी झाली आपण ह्याकडे लक्ष दिला गेला नाही. जर आपण छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिला असता तर छोटी मोठी गोष्ट कधीच मोठी झाली नसती. म्हणजे जे आपले लेकरं करत होते तर त्या अजूनही संधी गेली नाही आहे. तर आपल्या मुलांकडे लक्ष द्या. इतर कोणाकडे नसून ही गुन्हेगारी आपल्या मुलांकडून घडली जात आहे. म्हणून मुलांनीच नाही तर आपल्याला समजदार होता आलं पाहिजे.